अमरावती महानगरपालिकेचा निकाल नुकताच हाती आलेला आहे आणि आता प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत बातचीत करण्यासाठी येथील विजयी उमेदवार ज्या तिसरी वेळेस या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी जिंकलेले आहेत मंजुषाताई जाधव। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, सर्वप्रथम आमच्या लक्षवेधकच्या टीमकडून आपलं खूप खूप अभिनंदन। आपण तिसरी वेळेस हॅट्रिक पूर्ण केलेली आहे विजयाची, काय सांगाल आपली यावर नेमकी पहिली प्रतिक्रिया काय? नागरिकांनी माझ्या कामावर निश्चितच विश्वास ठेवला। आपल्याला माहिती आहे 2012 ते 2026 कंटिन्यू 15 वर्ष जवळपास मला काम करण्यासाठी संधी दिली आणि या संधीमध्ये निश्चितच आम्ही खरं उतरलो। त्यामुळे नागरिकांनी यावेळी आमच्यावर खरोखर विश्वास ठेवला आणि हा विजय जो आहे हा विजय माझ्या एकटीचा नसून सर्व नागरिकांचा आहे। कारण नागरिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्यासाठी खूप काही मेहनत घेतली। आपण सर्वांनी बघितलं अमरावती शहरामध्ये रिझल्ट जे काही आलेले आहेत। एक आदर्श नगरसेवक म्हणून या भागामध्ये आम्ही प्रतिमा निर्माण करतो आहे की निवडणूक कशी लढली पाहिजे, कोणालाही व्यसन न लावता, कोणाचे कुटुंब उद्ध्वस्त न करता आपण एक पारदर्शकता या निवडणुकीमध्ये ठेवली आणि सात्विक प्रचार आमचा होता। कमीत कमी खर्चामध्ये नगरसेवक चांगल्या कामांनी कसा निवडून येतो हा आदर्श जनतेसमोर आपण ठेवला आणि जनतेने आमच्यावर तो विश्वास टाकला। आपल्याला माहिती आहे निवडणुकीमध्ये अनेक पैशाचा खेळ चालला, कोणाला जिंकायसाठी पैसा होता, कोणाला पाडण्यासाठी पैसा होता। पण आपली निवडणूक जी होती तर निवडणुकीमध्ये लाडली बहिणा हा जो शिंदे साहेबांनी योजना सुरू केली याचा फायदा खूप झालेला आहे। कारण जिथे जिथे आम्ही प्रचाराला जात होतो सर्व महिलांमध्ये तो उत्साह होता की आम्हाला साहेब 1500 रुपये देतात आहे तर निश्चितच यापुढे आम्हाला अजून काही देणार आणि आमचं कुटुंब त्या पैशावर एक गरज म्हणून आमची भागत आहे। आणि शिंदे साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकला म्हणून आम्हाला एक मत तर दिलंच पाहिजे। तर या ठिकाणी आपल्यावर तो विश्वास जनतेने निश्चित टाकलेला आहे। नक्कीच। तर या होत्या विजयी उमेदवार मंजुषाताई जाधव। खरं तर धनशक्तीपुढे जनशक्ती जिंकलेली आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। ताई, आमच्या टीमकडनं पुन्हा एक वेळेस आपल्याला खूप खूप अभिनंदन। आपण अशाच पद्धतीने काम कराल असाच आशावाद।